बिहार महामार्गावर शॉर्ट सर्किटमुळे गुजरातची मालवाहू गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी, चालकाचा थोडक्यात बचाव. गुजरातहून ओडिशाच्या दिशेने निघालेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालवाहू ट्रकचा प्रवास विसरवाडी परिसरात आगीच्या तांडवामुळे काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. गुजरात पासिंग असलेल्या GJ08 AU 1238 फॉर्च्यून ट्रान्सपोर्टच्या गाडीला धावत्या प्रवासात अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. क्षणार्धात त्या आगीने इतके रौद्र रूप धारण केले की महामार्गावर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रसंग अत्यंत भीषण होता. मात्र मागील वाहनांचे चालक आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मृत्यूला हुलकावणी दिली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड करून चालकाला इशारा दिला. मृत्यूसमोर उभा असतानाही चालकाने डगमगून न जाता प्रसंगावधान राखले आणि पेटती गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला उभी करून बाहेर उडी घेतली. काही मिनिटातच डोळ्या देखत संपूर्ण गाडी आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली. या भीषण अग्नितांडवात गाडीतील मालाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून विसरवाडी पोलीस स्टेशनचे API जयेशभाऊ खलाणे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या उक्तीचा प्रत्यय या घटनेतून आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. ब्युरो रिपोर्ट विसरवाडी, प्रतिनिधी गणेश सोनवणे. राजकोट गुजरात से कटक भुवनेश्वर ओडिशा. ये कैसे क्या हुआ? ये वायरिंग शॉर्ट सर्किट से हुआ. क्या था गाड़ी में? गाड़ी में परचूरन लोडिंग था. फॉर्च्यूनर बोले तो वो सब अलग अलग पार्सल है, ये वो लोखंड है, पार्सल है, सब अलग अलग माल रहता है. तो समझ में नहीं आया आग लगी ऐसा? नीचे केबिन के नीचे से आग हो गया था. पीछे गाड़ी वाले ने बोला कि भाई नीचे जल रहा है. शॉर्ट सर्किट देखा तो शॉर्ट सर्किट हो गया था, वो आग ज़्यादा हो गया था. ऐसा ना? हाँ. किसको कुछ लगा कुछ ऐसा? कुछ नहीं ना? नहीं, कोई जाना नहीं. ठीक है.